फक्त इथे येऊन आम्हाला मतदान द्या म्हणतात, याच्या बापान ठेवलं का मतदान. पुणे परभणीचे रस्ते खराब, एक बी रस्ता बरोबर नाही. अंबानी आणि अदानी मोठे उद्योगपती याला फक्त सपोर्ट करणे आणि न कळत मनुवादी विचारसरणी या देशामध्ये आणण्याचं काम चालू आहे. ज्या छत्रपती प्रत्येक महिन्याआड एखाद्याचा खून होतो, काहीतरी होतो. परभणीचं राजकारण असं घाण झालेलं आहे की परभणी जिल्ह्याला बदलाची गरज आहे. आमच्या गावाकडे गेलं तर मोटरसायकलहून चालायचं झालं तर उतरून यावं लागेल. प्रेग्नेंट कुणी जर बाई न्यायची असेल बाळातणीसाठी तर त्यांना देखील जाता येत नाही. आम्हाला खूप परेशानी होती ना गाडी चालवायला. जसं की म्हणलं तिथं खड्डेच आहेत परभणीला. आता रस्त्याचे कामं झाले तर आम्हाला चालवायला सोपं जातं. आम्हाला फक्त ईडीची भीती साहेब, त्याचा नायनाट होणारच आहे. सामान्य लोकांच्या समस्या काय आहेत? काहीच नाही सामान्य लोकांच्या. सगळ्यात जर्मनी भारतात परभणी मानणाऱ्या परभणीमध्ये आपण आलेलो आहोत. 17वी लोकसभा आहे इथे आणि लोकसभेमध्ये खूप नवीन नवीन रंग बघायला भेटतील तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात जर कॉम्प्लिकेटेड राजकारण जर बघितलं तर परभणीमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. तुम्ही बघत आहात सवाल सिरीज सचिन स्पेसवरती. नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि परभणी जिल्ह्याचे असाल तर पहिले तुम्ही सबस्क्राईब करा, दाबा ते बटन. कुठले इथलेच का तुम्ही प्रॉपर? नाही, परभणी जिल्हाच ना? हो. काय समस्या आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सर? समस्या काय चांगली. आता लोकसभा निवडणूक आल्यात, कोणाला मतदान देणार आहे तुम्ही? कोण कोण येते इथे मतदान? महाविकास आघाडीला महाविकास आघाडी. कोण उमेदवार आहे? संजय जाधव. संजय जाधव. कशामुळे देणार संजय जाधव साहेबांना? एकनिष्ठ आहेत ते पक्षाशी एकनिष्ठ गेलेली नाही. ओके ओके. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते का? हो. बरं बरं. तुम्ही कोणाला देणार सर मतदान? आम्ही शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पण महाविकास आघाडीतर्फे आम्ही त्याचा धर्म पाळतो. याच्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यामध्ये नेमक्या समस्या काय भेडसावत आहेत आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही परभणी जिल्ह्याच्या लोकांपर्यंत जाताय? आता इथं समस्या काय तुम्हाला सांगतो. आता जे BJP सरकार जे आहे ते आमच्या कापसाला भाव दिला नाही, सोयाबीनला भाव दिला नाही. त्या नसल्यामुळं आम्हाला बंडू जाधव आता कसं आहे एकनिष्ठ माणूस असल्यामुळं आम्ही आमच्या संपूर्ण भागातले कार्यकर्ते संपूर्ण आमची बंडू जाधव आम्ही मतदान करणार. ओके ओके. काय कोणत्या समस्या वाटतात सर परभणी जिल्ह्यामध्ये? विकासापासून आमचा परभणी जिल्हा सगळ्यात दूर आहे, मेन मुळातली गोष्ट. आणि हे फडणवीस अजितदादा हे येतात ते फक्त त्याच्या मतदारसंघापुरतं काम करतात. फक्त इथे येऊन आम्हाला मतदान द्या म्हणतात, याच्या बापान ठेवलं का मतदान. मतदानाच्या टाइमला येतात. ह्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याला काय मिळेल? आमच्या इथून GST लोकांची खतावर GST लावली, औषधावर GST लावली, मालाला GST, सगळ्या भावामध्ये चुराटा करून टाकला. आमच्याकडून जे टॅक्स जातं इथून GST मध्ये त्याचा आम्हाला कुठंतरी बेनिफिट भेटत नाही. आमच्या पालम तालुक्यामध्ये पाण्याची समस्या आहे, इकडे परभणी जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या टोटलच आहे. पाणी भेटतंय पिका या ज्या टाइमला पीक याच्यामध्ये येते खुडायला खळ करायला, त्या टाइमला पाणी भेटत नाही. मग यावेळेस कोणाला मतदान देणार सर तुम्ही? यावेळेस आम्ही महाविकास आघाडीला मतदान देणार, बदल घडवणार. हा. ओके ओके. आमच्या डिग्रस गावाला मोठा बंधारा असून ते आमचं पाणी हक्काचं पाणी आम्हाला अशोकराव चव्हाणनं ह्या लोकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये पळविले. आम्हाला 30% पाणी ठेवलं आणि त्याला 70% पाणी नेले. आज आमच्या टोटल मतदारसंघातले तालुक्यातले आमच्या पिकं वाढायला येतं. म्हणजे असा याचा कारभार आहे. आमचं पाणी हक्काचं असून जमिनी आमच्या गेल्या, पाणी आमचं हक्काचं, आम्हाला पाणी झालं पाहिजे ते उलट नांदेड जिल्ह्याला पाणी गेले. कसं मग आम्ही तुम्हाला सांगा हे करणार आम्ही हे तुम्हाला. त्याच्यामुळं आम्ही आता आम्हाला सांगतोय महाविकास आघाडीतर्फे लोकांना आम्ही मतदान करणार. बिलकुल बिलकुल. बाबा कुठले आहेत तुम्ही? आम्ही गंगाखेड तालुक्यात इसाद मध्ये गाव आहे माझं. किती वय आहे तुमचं? 75. खूप राजकारणी बघितले असतील तुम्ही आता? बघितले, उकळून पेलेत. बरं. आता कोण वाटतं कोण यायला पाहिजे? आता मोदी साफ व्हायला पाहिजे. फडणवीस आणि मोदी हा साफ व्हायला पाहिजे. देशाचं वाटोळ करायला निघालेला हा माणूस आलं का लक्षात? हा देशाचा वाटोळ करायचा. शेतकरी, शेतमजूर आणि बहुजन समाज याचं नायनाट करणारी अवलाद म्हणजे मोदी आणि फडणवीस. मग मतदान कोणाला करणार तुम्ही यावेळेस? मतदान आम्ही मोदीच्या विरोधात करणार. मग कोणी पण असतो. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जर विकासाचा माणूस कोण असेल, सतत रस्त्यावर उतरणारा माणूस कोण असेल, गोरगरिबाला मदत करणारा कोण माणूस असेल तर त्याचं नाव राजन क्षीरसागर परभणी जिल्ह्यात. परंतु आमचा माणूस येईल का न येईल ही बाजू वेगळी, परंतु महाविकास आघाडीच यायला पाहिजे या मताचा मी आहे. काय वाटतं सर तुम्हाला? कोण कोण येईल परभणी जिल्ह्यामध्ये? परभणी जिल्हा हा अल्पसंख्याक आणि मागासलेला जिल्हा आहे. 25-30 वर्षापासून या परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार खासदार राहिलेले आहेत. परभणीमध्ये कुठल्याही रोजगार उपलब्ध नाही, शेतकरी परेशान आहेत, सगळे लोक परेशान आहेत. परभणी जिल्ह्यातले जर रस्ते पाहिले तर जगात, जर्मनी, भारतात परभणी म्हणण्यासारखी अवस्था आहे. खड्डे पडलेले आहेत. असं वाटतंय की इथले आमदार खासदार आणि प्रशासनानं
ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्याकडून काय गुत्त घेतले, पर्सेंटेज घेतले का काय, की असे भयानक रस्ते झालेले आहेत. कमरेचे मणक्याचे हाड्यागिड्या सगळे ढिल्ले झालेले आहेत लोकांचे. लोक अत्यंत या लोकांना परेशान आहेत. म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये बदल हवा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये बदल फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होऊ शकतो. कुठले तुम्ही प्रॉपर? तुम्ही कुठले सर? सर कॉन्स्टिट्युन्सी आहे सर, लोकसभा इलेक्शन आहे, बोलायला पाहिजे सर्वांनी. कुठले तुम्ही? बिगरगाव. जिल्हा कोणता? हेच येतो. काय समस्या आहेत तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये? परभणी जिल्ह्यामध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, ओके, MIDCच्या समस्या आहेत, बेरोजगारीची समस्या आहेत युवकांच्या. ओके सर, चाय पी रहे हैं, आपको थोड़ा डिस्टर्ब करते हैं. क्या लगता है इस बार कौन आएगा परभणी में? बता नहीं सकेंगे. अरे सर, ऐसा कैसा जमेगा? अभी नहीं बता सकेंगे ना, आखिरी मोमेंट में बता सकेंगे. आप किसको दोगे? अब हम तो इधर ही देंगे ना. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अजून इथे लोक बसलेले आहेत, आपण विचारण्याचा प्रयत्न करूया. कुठले दादा तुम्ही? परभणीचेच आहेत आम्ही इथले. परभणीचे. काय समस्या आहेत परभणीच्या? मुळातल्या समस्या सांगा आम्हाला. परभणीत सर सांगायचं म्हटलं तर परभणीमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. प्रत्येक महिन्याआड एखाद्याचा खून होतो, काहीतरी होतो. परभणीचं राजकारण असं घाण झालेलं आहे की परभणी जिल्ह्याला बदलाची गरज आहे. म्हणजे इथले आमदार खासदार म्हणतात की इथं आमची सत्ता नाही म्हणून आम्ही परभणीचा विकास करू शकत नाही. परभणी जिल्ह्याचे 1998 पासूनचे खासदार हे शिवसेनेचे चाललेले आहेत. तरी पण तुमची 1998 पासून कसं काय सत्ता नाही? तुमच्या इथं मुख्यमंत्री झाले, तुमचे गृहमंत्री झाले, तुम्ही काय केलं एवढं? मग यावेळेस काय वाटतं कोण येईल? यावेळेस सर आमच्या पक्षाचे लाल सेनेकडून गणपत भिसे उभा टाकणार आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी आज परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. तर आमचं असं मत आहे की परभणी शहरातील नागरिकांनी एका नव्या चेहऱ्याला एक चान्स दिला पाहिजे, त्यांच्याशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे, की जेणेकरून की आज या परभणी जिल्ह्याची जी दुरावस्था झालेली आहे की इथला कुठली कंपनी नाही, MIDC नाही, काही नाही. तर आज इथला जो युवक आहे, सुशिक्षित बेरोजगार म्हणा, जो की पुण्या मुंबईची वाट धरत आहे, तर परभणी जिल्ह्यातील सर्व युवकांना असं आव्हान आहे की त्यांनी लाल सेनेच्या पाठीमागे उभं राहून परभणी जिल्ह्याला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करावा. परभणीचा विकास खुंटलेला आहे सध्या तर, आणि महाविकास आघाडीला आम्ही मतदान करणार आहोत. काय विकास खुंटलाय सर? काय पाहिजे? काय दिलंय परभणीसाठी? काय आहे विशेष? काहीच नाही. परभणी अगोदरचा जिल्हा असून परभणीमध्ये कुठल्या सुविधा नाहीत. अजून कोणत्या समस्या आहेत सर? समस्या काय? तुम्ही राहायला कुठे? परभणीमध्ये प्रॉपर? गंगाखेड तालुका, वागदरी गाव आहे माझं. अच्छा, रोड आहे गावाला जायला? रोड नाहीत माझ्या गावाकडे. काय त्या समस्या सांगा, नेमक्या समस्या काय आहे? आमच्या गावाकडे गेलं तर मोटरसायकलहून चालायचं झालं तर उतरून यावं लागेल. अच्छा, उतरून यावं. डबल सीट तर जाताच येत नाही. किनगावला लातूरला जोडणारा जे रस्ता आहे आमच्या गावाचा, वागदरीचा, तिथून प्रेग्नंट कुणी जर बाई न्यायची असेल बाळातणीसाठी तर त्यांना देखील जाता येत नाही. 2 माणसं बसून त्या गावाला जाता बी येत नाही. अशी रोडाची व्यवस्था. मग यावेळेस कोणाला मतदान देणार तुम्ही? आम्ही यावेळेस बंडू जाधव, महाविकास आघाडी. ओके, तुम्ही कोणाला देणार सर? कोणाला देणार मतदान? बोला, मतदान कोणाला देणार आहे? लाजायचं काय? बंडू जाधव. तुम्ही कोणाला देणार? महाविकास आघाडी. चला, ठीक आहे. तर ह्या आहेत प्रतिक्रिया लोकांच्या, आणि काही समस्या पण आपण जाणून घेतल्या यांच्या. अजून लोकांना बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कुठले सर प्रॉपर? उमरी माळ्याचे तालुका, जिल्हा परभणी. अच्छा, आणि इथे कशासाठी आलात? इथं आम्ही आमच्या दवाखान्यासाठी आलेत. ओके. तिकडे दवाखाना नाही? नाही, सहज आलो होतो तिकडे एक जण कार्यकर्त्याला. बरं. यावेळेस कोणाला मतदान देणार? वंचित बहुजन आघाडी. म्हणजे त्यांचं कसं आहे भाजपवाल्याचं, अंबानी आणि अदानी मोठे उद्योगपती याला फक्त सपोर्ट करणे आणि न कळत मनुवादी विचारसरणी या देशामध्ये आणण्याचं काम चालू आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नायनाट करण्याचा पाप ज्या ह्यांनी केलं, अण्णासाहेब काय पंच म्हणणारी त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज बिमार झाल्यानंतर संभाजीराजाला कळू दिलं नाही, कडूच्यानं मेल्यानंतरही कळू दिलं नाही. तसा हा अण्णाजी शिंदे म्हणजे फडणवीस आहे. हा सुद्धा या देशाचा, आणि मोदी हे सुद्धा देश विकून टाकण्याकरता केले. रेल्वे खाजगीकरण केलं, सगळे कारखाने खाजगीकरण केले. का ठेवलं तुम्हाला? आम्हाला सांगा ना. म्हणजे परदेशामध्ये जायची व्यवस्था हा करून ठेवली ना. मग काय केलो? आम्हाला कमाल वाटते. 96 कोळी मराठा म्हणणारी ही जी अवलाद आहे ही सुद्धा त्याच्यासोबत कशी चालली हेच आम्हाला कळलं. माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला कळायले, अनपढ माणसाला कळायले, आणि उठले की निघाले. आणि आम्हीच्या मागे राहा म्हणत. कशाला तुमच्या मागे राहायचं? आम्हाला फक्त ईडीची भीती आहे साहेब. त्याचा नायनाट होणारच आहे, पण ती ईडीची भीती, ईडी नाही, आमची बटनाची भीती आहे. ईडीला आम्ही भेटणार नाहीत. राजन क्षीरसागरची माझी चौकशी झालेली आहे याची जाणीव आम्हाला, तरी पण आम्ही त्यांना सोडणार नाही. बिलकुल. आमच्या सदिच्छा आहेत सर. थँक्यू सो मच.
सो आता आपल्याला एका पक्षाचे कार्यकर्ते भेटलेत, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. काय नाव आहे तुमचं? नितीन रनेर. कुठले तुम्ही प्रॉपर? प्रॉपर इस्माईलपूर. इस्माईलपूर कुठे, कोणता तालुका? परभणी तालुका. परभणी तालुका आहे. अच्छा. कसे आले इस्माईलपूरवरनं? गाडीने आलो होतो. गाडीने आले. रोड कसा आहे येण्याचा? रोड चांगला आहे. चांगला आहे. बरं ठीक आहे. मला परभणी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या समस्या आहेत की तुम्हाला असं वाटतं की त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे? समस्या होत्या पण आता कामं झालेली आहेत. सगळे कामं झाले परभणी जिल्ह्यामध्ये, काहीच बाकी नाही राहिलं? नाही नाही, काही बाकी नाही. अच्छा अच्छा. नाही, मेडिकल कॉलेजचं झालेलं आहे. अच्छा अच्छा. अजून दुसऱ्या काही समस्या आहेत? सामान्य लोकांच्या समस्या? सामान्य लोकांच्या समस्या काय आहेत? काहीच नाही सामान्य लोकांची समस्या. अच्छा अच्छा. सो तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल मग? आता तुम्ही काँग्रेसचे तर डेफिनेटली तुम्ही तुमचाच उमेदवार म्हणता. काय नाव आहे तुमच्या उमेदवाराचं? संजय जाधव. यावेळेस निवडून येतील? हो नक्की. नक्की येतील. हो. किती लीड नाही? 1-1.5 लाखाच्या येणं येतील. बरं, ते महाराष्ट्र सध्या परभणी जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा मतांचं जे डिव्हिजन झालेलं आहे त्याचा काही इफेक्ट पडेल? नाही नाही, काही नाही पडणार. सो बंडू जाधव साहेबांना ओबीसी पण मतदान करेल? हो नक्की करणार. नक्की करते. ठीक आहे. हे होते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की संजय जाधव निवडून येतील आणि परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या नाहीत असं यांचं म्हणणं आहे. राईट? हो. ओके. तुम्ही काय करता? ॲटो चालवता. ॲटो चालवताना कोणत्या समस्या तुमच्या समोर आहेत सर? पूर्ण परभणीचे रस्ते खराब, एक बी रस्ता बरोबर नाही सर. अच्छा. एक बी रस्ता नाही, परभणीचे पूर्ण रस्तेच खराब टोटल. इथं कोणीच काम केलेलं नाही. हां हां. सो यावेळेस अपेक्षा आहे तुमच्या समस्या सुटण्याची? नाही, मला तर वाटत नाही. आतापर्यंत 20 वर्षात सुटले नाहीत, आतापर्यंत आता कुठं सुटणार? अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. काय करता तुम्ही? ॲटो चालवतो. ॲटो चालवता. कोणत्या समस्या येतात सर ॲटो चालवताना? समस्या काय सांगावं सर, आता रस्त्याची मेन समस्या आहे. रस्त्याची मेन समस्या आहे? समस्या तीच आहे, दुसरी काहीच नाही. बाकी समजा तर चांगलं आहेत, मग मेन रस्ताच आहे, दुसरं काय. मग यावेळेस आता लोकसभेचे इलेक्शन लागलेत परभणी जिल्ह्यामध्ये. हो ना. सो काय वाटतं कोण येईल निवडून? बंडू जाधव. बंडू जाधव येईल. अच्छा. काय नाही, फक्त आता विकास व्हावा परभणीचा, दुसरं काय. आम्हाला खूप परेशानी होती ना गाडी चालवायला. जसं की म्हणलं तिथं खड्डेच आहेत परभणीला. आता रस्त्याची किती कामं हजार झाली तर समस्या आहेत. आम्हाला सांगायचं चालवायला सोपं जात आहे. सो गाडीचं मेंटेनन्स वगैरे एक्स्ट्रा लागतं रस्त्यावर? एक्स्ट्रा लागते ना सर, 2-3 महिन्याला काम लागते गाडीचं, डबल काम करावं लागते. दिवसाला किती कमावता तुम्ही? दिवसाला 400-500 रुपये होतात. 400-500 रुपये होतात. सगळं पेट्रोल वगैरे जाऊन? नाही, वाचतात 400-500 रुपये. 400-500 रुपये वाचतात. वाचतात. ठीक आहे ठीक आहे. काही समस्या आहेत त्या सर्वांना भेडसावत आहेत. त्यांचं समाधान व्हायला पाहिजे. बाकी काय, आमची इच्छा आहे कोणी पण निवडून यायला पाहिजे, परंतु काम करायला पाहिजे जिल्ह्याचं. हे आमच्या जेन्युइन इच्छा आहेत.